धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 114 मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघात किती मतदार, मतदान केंद्र किती, मतदान यंत्र किती, कोणकोणती ओळखपत्र चालतील, मोबाईल नेता येणार किंवा नाही, अशा अनेक बाबतीत संपूर्ण माहिती जाणून घेऊया या मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी नितीन सदगीर यांच्याकडून। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हरीश मारू। नमस्कार। धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ या संदर्भाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी जे मालेगावचे प्रांत अधिकारी आहे नितीन सदगीर हे सहाय्यक निवडणूक अधिकारी आहे। तर जाणून घेऊया येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मालेगावमध्ये एकूण किती मतदार आहेत, किती मतदान केंद्र आहेत, काय त्यांनी व्यवस्था केली, इतर सर्व बाबती आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। साहेब, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मालेगाव मध्य मतदारसंघ 115 मालेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण किती मतदार आहेत, त्यात पुरुष किती, महिला किती? सगळ्यांना नमस्कार। मी धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 114 मालेगाव विधानसभा मतदारसंघाचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असून या ठिकाणी 20 तारखेला आपल्याला सगळ्यांना माहिती की 20 मे 2024 रोजी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। तर आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये 341 आणि 2 सहाय्यक असे 343 बूथ आहेत। या 343 बूथमध्ये जवळपास 1,57,512 पुरुष आणि 1,44,871 महिला अशा मिळून एकूण 3,02,391 मतदार जे आहे ते आपल्या मतदार यादीमध्ये आहेत। एकूण किती मतदान केंद्र आहेत? आपल्याकडे एकूण 343 मतदान केंद्र आहेत। त्यासाठी किती मतदान यंत्र आपल्याला लागणार आहे? आपल्याकडे प्रत्येक मतदान केंद्रावरती एक कंट्रोल युनिट, 2 बॅलेट युनिट आणि एक व्हीव्हीपॅट आहे। आपल्याकडे जवळपास 18 उमेदवार आणि एक नोटा असे नोटा मिळून 19 उमेदवार आहेत। त्यामुळे आपल्याला एका बॅलेटवरती जास्तीत जास्त 16 उमेदवारांचं मतदान घेता येतं। त्याच्यामुळे आपल्याकडे 2 बॅलेट पेपर आहेत। पहिला बॅलेट पेपर आहे त्याच्यावर 16 उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बॅलेट पेपरवरती 2 उमेदवार आणि नोटा अशा प्रकारे आपले जे काय आहे ते उमेदवार आहेत। आणि आपल्याकडं 343 मतदान केंद्र आहेत। त्या 343 मतदान केंद्रावरती कंट्रोल युनिट 1, बॅलेट युनिट 2, व्हीव्हीपॅट या व्यतिरिक्त आपल्याकडं 20% EVM जे आहे ते आपण राखीव ठेवलेले आहे। अच्छा साहेब, मतदानाची वेळ काय असणार आहे? मतदान जे आहे ते 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि मतदान जे आहे ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। परंतु माझं सगळ्यांना आव्हान आहे की सुट्टीचा दिवस जरी असला तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि सकाळच्या सत्रामध्ये येऊन लवकरात लवकर जास्तीत जास्त मतदान केल्यास दुपारी जो काही गर्दीचा ओघ वाढतो तर तो कमी होईल आणि दिवसभर मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सकाळी 7 पासून लवकर सुरू झाली तर ती अतिशय सुरळीतरित्या पार पडेल। मतदानासाठी कुठले कुठले ओळखपत्र चालणार आहेत? मतदानासाठी आपल्याकडं भारत निवडणूक आयोगाने दिलेलं जे आहे इपिक कार्ड आहे ते इपिक कार्ड जे आहे त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकता। मतदान कार्ड आहे, जर आपल्याकडे मतदान कार्ड नसेल तर त्या मतदान कार्ड व्यतिरिक्त आपण या ठिकाणी आधार कार्ड असेल, मनरेगाचं जॉब कार्ड असेल, आपल्याकडं बँकेचं पासबुक असेल, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, पॅन कार्ड असेल, स्मार्ट कार्ड असेल म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर आहे त्यांनी इश्यू केलेलं, त्याच्यानंतर पेन्शनचं जे काय आपलं डॉक्युमेंट असेल, फोटोग्राफ असलेलं ते चालेल। आपण केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम कंपनी आहेत तर यांनी आपल्याला कुठले ओळखपत्र दिलं असेल तर ते ओळखपत्र देखील चालेल। संसद सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य यांनी वितरित केलेलं ओळखपत्र आणि सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे दिले गेलेलं दिव्यांगाचं जे काही ID कार्ड आहे ते देखील आपल्याला त्या ठिकाणी मतदानासाठी जर आपल्याकडे इपिक कार्ड नसेल तर चालू शकतं। परंतु जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला जे काही मतदान कार्ड दिलेलं आहे ते आणूनच मतदान करावं आणि त्या व्यतिरिक्त इतर जे काही मी सांगितले त्यापैकी कोणतेही मतदान कार्ड आणलं आपण तर आपण त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदान आपले ओळख दाखवून करू शकतो। आपल्यामार्फत काही लोकांना, मतदारांना स्लिपा गेल्यात परंतु अनेक लोकांना अजूनही स्लिपा मिळाल्या नाहीत। तर मतदानाच्या वेळेला, मतदानाच्या दिवशी
नाव शोधण्यासाठी आपल्याकडनं काही व्यवस्था आहे का? ज्यांना मिळाल्या नसतील स्लिपा त्यांना त्वरित नाव शोधण्यासाठी आपण जी काही वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आहे ती आपण सगळ्या BLOकडून वाटण्यासाठी दिलेली आहे. तरी पण जर कोणाला मिळाली नसेल तर वोटर इन्फॉर्मेशन स्लिप जी आहे ती आपल्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येत नाही. ती जरी आपल्याकडे असली तरी आपल्याला मतदानाचं कार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवूनच मतदान करावं लागतं. ते केवळ आपल्या माहितीसाठी आहे. त्याच्यामध्ये आपला बूथ नंबर असतो आणि त्या बूथ नंबरमध्ये कोणत्या पार्टमध्ये आपलं किती अनुक्रमांकावरती नाव आहे तेच माहिती असतं. ते आपण जे आहे ते आपण आपल्याकडे इपिक कार्डचा नंबर असेल मतदान कार्डचा तर आपण वोटर हेल्पलाईन ॲप आहे त्यावरती सर्च करून देखील आपलं नाव जे आहे ते कोणत्या मतदार यादीमध्ये आहे, कोणत्या विधानसभा मतदारसंघाच्या किती नंबरवरती आहे ते जरी आपल्याला माहीत झालं तरी आपण बूथवरती गेल्यावरती त्या ठिकाणी आपण नंबर टाकून अगदी तात्काळ मदत करू शकतो. या व्यतिरिक्त आपण त्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर एक वोटर असिस्टंट बूथ जे आहे ते त्या ठिकाणी लावलेलं आहे. त्या ठिकाणी आपण सगळे BLO असणार आहे. त्यांच्याकडे आपण एक अल्फाबेट मतदार यादी दिलेली असते जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ आपलं मतदार यादीमध्ये किती नंबरला नाव आहे ते त्या ठिकाणी शोधण्यास मदत होते आणि त्या आधारे जाऊन आपण तात्काळ आपला नंबर सांगून त्या ठिकाणी तात्काळ मदत करू शकता आपण आपल्या ओळखीचा पुरावा दाखवल्यानंतर. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यासंदर्भात काय नियम आहेत? मतदाना दिवशी मतदान केंद्रावरती 100 मीटरचं अंतर आहे तर त्याच्या आतमध्ये जो आहे तो आपल्याला कोणाला मोबाईल नेता येत नाही. त्याच्यामुळं मतदान केंद्रावरती येताना शक्यतो मोबाईल आणण्याचं टाळावं. परंतु आपण मोबाईल घेऊन आला तर आपल्या सोबत कोणी असेल तर त्यांच्यासोबत आपण त्या ठिकाणी जो आहे तो मोबाईल आपण बाहेर मतदान करून येईपर्यंत द्यावा जेणेकरून आपला मोबाईल पण सुरक्षित राहील आणि मतदान केंद्रामध्ये कोणी मोबाईल पण नेणार नाही. मतदारांनी विशेष काय खबरदारी घ्यावी, काय आवाहन करायला आपण? आपल्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे तर त्याच्यासाठी मतदारांनी सकाळच्या सत्रामध्ये येऊन जास्तीत जास्त मतदान करावं आणि आपला जो काही आपल्या लोकशाहीमध्ये मतदानाचा पवित्र आपला हक्क आहे, आपलं जे काही कर्तव्य आहे ते मतदानाचं आपलं कर्तव्य बजावावं. क्योंकि आपला जो भारत देश आहे ती आपली भारत देशाची लोकशाही जी आहे ती जगातील अतिशय मोठी अशी लोकशाही आहे. त्याच्यामुळं आपण ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये दर 5 वर्षांनी जी काही आपली लोकसभेची निवडणूक होते त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि आपला मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामधली जी काही मतदानाची आकडेवारी आहे ती जास्तीत जास्त वाढेल याच्याकडे आपण लक्ष द्यावं. त्यामुळे मी आवाहन करतो की सगळ्यांनी मतदानाच्या दिवशी लवकरात लवकर बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं. सर, मतदारांनी नेमकी मतदान करताना काय काळजी घ्यायची? त्यांचं गुप्त मतदान आहे, काय काळजी? मतदान जे आहे ते आपलं मतदान आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं ओळखपत्र दाखवायचं आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतर आपण त्या ठिकाणी दुसरा मतदान अधिकारी आहे तो आपलं त्या ठिकाणी आपला मतदानाचा अनुक्रमांकाची नोंद घेईल. त्यानंतर तो आपल्या बोटाला डाव्या हाताची तर्जनी आहे ती तिला शाई लावेल. त्यानंतर आपल्याला वोटर स्लिप देईल. ती चिठ्ठी घेऊन आपण तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जायचं आहे. त्या ठिकाणी ती जमा करून घेतल्यानंतर आपल्याला जे काही मतदान यंत्र आहे त्याच्यावर बॅलेट युनिट दाबलं जाईल. त्यानंतर कंट्रोल युनिटवरलं बॅलेट बटन दाबल्यानंतर आपण बॅलेट युनिट जे आहे त्या मतदान पत्रिका ज्याच्यावरती लावलेली आहे मतपत्रिका त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं जे मतदान आहे त्या वोटर कंपार्टमेंटमध्ये आपण अतिशय गुप्तरीते कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने आपलं मतदान करण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं आहे आणि मतदान केल्यानंतर आपण बॅलेट युनिटवरलं जे काही बटन आहे ते दाबल्यानंतर त्या ठिकाणी जे व्हीव्हीपॅट ठेवलेलं आहे तर आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर त्याचं जे काही अनुक्रमांक आहे चिन्ह आहे तर त्या व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये ते दिसतं. त्याची आपण त्या ठिकाणी खात्री करायची आहे. त्या ठिकाणी उजेड पडतो, ती चिठ्ठी आपल्याला 7 सेकंदापर्यंत दिसते. ती चिठ्ठी खाली पडली आहे की नाही याची खात्री करून मग आपण मार्गस्थ व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण प्रबंधभूमीशी संवाद साधला मतदारांना जागृत करण्यासाठी आणि मतदानाच्या प्रक्रियेबद्दल आपण संपूर्ण माहिती दिली. प्रबंधभूमी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.